नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आम्ही कुठल्यातरी वेगळ्या वेशभूषेत कुठेतरी भलतीकडे आलेलो आहे. कुठे आलो ते तुम्हाला दाखवणार आहे. मागून एक हलकासा आवाज आला असेल. पुण्याला आलो होतो. येस, ते आहे मिहिरा आणि हिचा नवरा तो बघा तिकडे चालत चाललाय. येस, हे लोक आम्हाला घेऊन आलेत आज पॅडल खेळायला. फर्स्ट टाइम खेळणार आम्ही पॅडल आणि ते डायरेक्ट तुमच्या सोबतच चालू करणार आहे. हे असे बॉल असतात, हे उडणार कसे ब्रो? आमच्या दोघींचं खेळून झालेलं आहे. छान शिकवलंय तिने मला. आता हे दोघं खेळतात. हाच आहे आमचा ट्रेनर, ज्याच्या मागे आम्ही नाही, आमच्या बारीक होण्याच्या मागे हाच आहे. आणि यशला पण आता दमवताय मस्त. त्याचा मागे घाम बघा. भाई, या माणसाने काय कहर केला आमच्या सोबत. आम्ही खरं तर 3 गेम खेळलो. 3 गेम मधले 3 मी हरलो. पण आपण त्याच माणसाला विचारूया कसा खेळलो. एक मिनिट खरं खरं सांग मनापासून. 3 गेम हरलो मी, आय अग्री. पण कसा खेळलो? खूप भारी. पहिल्यांदा खेळलेलो असं वाटत होतं? नाही, पहिल्यांदा खेळतो असं नव्हतं वाटत. हा ना, 2-3 सेशन आणि तू प्रॉपर खेळायला. हा ना, खूप प्रोत्साहित केलंय मला. खरं तर पहिल्यांदा खेळल्यासारखंच खेळत होतो. तू मनापासून सांग, खरं सांग. नंतर चांगला खेळतो. नाही रे, मी जबरदस्ती बोलवून घेतो यांच्याकडनं. कारण ब्लॉग माझा आहे ना, चॅनल माझा आहे. मी काही बोलून घेऊ शकतो यांच्याकडनं. हा बघा, हा माझ्याशी बोलतच नाही. हा शिवानीशी बोलायला गेला आणि मी मध्ये आलो म्हणून पळून गेला. हा पळाला, मम्मीकडे पळाला. नाही, मी त्याला त्रास देत नाही. मी सध्या त्याला बघत नाही, कारण त्याच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण व्हायला नको म्हणून. आता आम्ही पंखा लावलाय, पंख्यासमोर ऑलरेडी भिजून आले म्हणून अजून थोडेसे भिजून घेतोय. हा आमच्या बारीक होण्या मागचं कारण प्रणित फिटनेस. तुम्हाला वाटतं वर्कआउटनी बारीक होतात? हे तगबग घोडा चालू आहे. तगबग घोडा मागून पोरगा पळत जाणार आहे. तो बघा, अशाने बारीक होतात गाईज. म्हणजे जीवनाचं तुम्हाला कळालं काय? मी सांगतोय त्यांना, तुम्हाला कळालं गाईज? जर तुम्हाला बारीक व्हायचं असेल, जर तुम्हाला प्रणित सारखी बॉडी हवी असेल, तर तगबग घोडा हीच एक एक्सरसाइज तुम्हाला वाचवू शकते. बघा, तगबग घोडा. ओ माय, रूअफजा वाला फ्लेवर आहे हा. म्हणजे हा स्ट्रॉबेरी वाला आयटम आहे. आईच्या गावात. एक मिनिट, ट्राय तो करना बनता गाईज. आफ्टर वर्कआउट प्रोटीन दिलेलं आहे आम्हाला. भाईंनी प्रोटीन दिले. पिऊन दाखव, सांग, पिऊन सांगत आहे. हे पाहिजे अभी मेरी बारी गाईज. ब्रो, हे प्रोटीन भाई, हे प्रोटीन नाहीये. हा मिल्कशेक आहे. कुठला हा आयटम? आजच्या गावात भाई एक नंबर. या ब्रँडचे पैसे नाही मिळत मला. सांगत आहे, पाठवत होते की बागेत खेळून आपल्याला नंतर नाही तुझ्या जागी जातात. यश ट्रेनिंग घेतोय. त्याला किती नीट समजावून सांगते आणि तो एकदम नीट ऐकला मगाशी की उद्या जायचंय का? हो बोलतो, चालेल. एक नंबर भाई. आता मस्त मागे बसून आम्ही गपचूप चाललोय ब्रुईंगला. बघूया आपण ब्रुईंग मध्ये कॉफी पिऊया जरा जाऊन. आणि आमचा ट्रेनर सोबत आहे म्हणून न्यूट्रिशनिस्टला विचारण्याची गरज मला आता काय वाटत नाहीये. चुकीचं खाल्लं तर प्रणीतच्या नावावर खपलं. हा, विषय संपला. हा कर सांगितलं. एक्स्ट्रा वर्कआउट पण हाच घेणार आहे बोलतो भाई. काय आज तू खाल्लंस तर उद्या जास्त काय दिलं मी पण खायला, तर मी काढून पण घेतो. गुचीवर बसते ही मुलगी. नाही बसत म्हणली रे ती. पण एका व्हॉट्स इन युअर बॅगच्या सिरीज मध्ये हे बघा, बाहेर याच्यासाठी खेळायला घेऊन आली आहे भाई. काय काय असायचं बॅग मध्ये? हा ना, लव्ह लेटर ना. पण हे काय शिवानी मुद्दामून देवानी पाठवले आपल्याला, तुला कळतंय का? हे सगळं दाखवायला की तयारी जोरदार होणी मग ती. भाई साहेब, बिचारी किती काय काय घेऊन फिरते, किती मगातपासून करते. व्हेरी नाईस. हा पण बिचारा नाईस यार, व्हेरी गुड. काम करता करता हे सगळं करणं खूप डिफिकल्ट आहे भाई. काय 101 कॉफी आहेत ब्रो इकडे. हा, आईच्या गावात. हे काय नाव आहे याचं? ब्रुईंग पार्टनर्स. एक नंबर रे. कधीच कुठे शोधले तुम्ही लोकांनी? बॅरल वाली कॉफी आहे पण एक नंबर लागते. पण ही कुठली आहे शिवानी पिते ती आहे मॉन्ट ब्लांक. माय गॉड. आणि ही जाम भारी आहे भाई. ही पण ही मी पिली नाही कारण हिने ऑफरच नाही केली मला. भाई, आम्ही इथून दुसऱ्या रेस्टॉरंटला आलो. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तशी इथे पोहोचली, ती बॅगेतून काढायला चालू झालं तिचं भाई. महालोक को सलाम है भाई. पप्पा लोक तो है ही ना. याचा बिचारा बघा. माय गॉड. दो पण जिंदगी. पण हा हुशार आहे यार, खूप मुलगा खूप हुशार आहे.
शांतपणे. माय गॉड, सकाळ सकाळ. ओ माय गॉड, शनी किती वाजलेत? किती वाजलेत? 7 वाजलेत. आम्हाला 7 वाजता हा बघा मागून जो चाललाय ना त्याने आम्हाला सकाळी 7 वाजता उठवलंय. का तर पॅडल बॉल नाही सॉरी पिकल बॉल खेळायला आणि जिमला जाण्यासाठी. असं झालं ना की आमच्या दोघांची आत्मा झोपलेली आतून. एक नंबर. पण हा व्ह्यू जो आहे ना सकाळी, म्हणजे जर इकडे दररोज उठून सकाळी हा सनराईजला नमस्कार, आज नमस्कार केलं रे, मस्तच वाटलं ना एकदम. आणि प्रॉपर समोर आहे हा, एकदम स्ट्रेट. एक नंबर. तर आता पिकल बॉल खेळू. आणि आमचा आज शेड्यूल कसा तुम्हाला सांगतो. 7 to 9 आमचा पिकल बॉलचा कोर्ट बुकड आहे. त्याच्यानंतर 10 वाजता 10:15 or 10:30 आम्ही जिमला जाणार आहे. आणि जिमवरनं नंतर आम्हाला अजून एक काम आहे छोटंसं असंच टाइमपास, ते पण करणार आहे. तुम्ही बघू आजचा दिवस कसा होता. तुम्हाला हे दोन्ही दिवस एका दिवसात बघायला मिळणार आहे गाईज. बघितलं तुमच्यासाठी किती सोपं आहे. असं काल आणि आज असं आम्हाला पूर्ण रात्र झोपून सकाळी उठून आज परत व्हिडिओ शूट करावा लागेल. या ब्लॉग मध्ये मी काही बोललीच नाहीये नमस्कार सोडून. हा भाई काय ग्लो दिसतोय माहितीये, सन स्लॅब टेस्ट. विटामिन डी खाल्लं. माय गॉड, विटामिन डी एक्सपोजर 0 असून पण चमकतेस. येणार आहे 10 किलो कमी करून. हा हा भाई मला पण वाटतंय. हा हे बघ ना, हे चमकतंय सगळं 0 एक्सपोजर मध्ये. स्किनचा फायदे. ओके चला गाईज, चला बघूया आता आज मस्त पिकल बॉल खेळायला. हा कुत्रा इथे असाच बसलाय, बाहेर बघत जात पण नाही आणि बाहेर बाई. आणि आपण एवढं बोलत आम्ही किती आवाज देतो तरी तो भावना देते आम्हाला. नाइस, दिस इज अ साइन ऑफ अ गुड डॉग. बोले तुम आवाज दोगे, मैं क्या भाग्य है क्या तुम्हारे पास? हाँ कौन लगता है मैं तुम्हारा? तो हलत पण नाही, असं पुतळा वाटतोय तो भाई. येस येस, आपके बारे में बात हो रही है. ओ शिट, ते झूम फोकस होईपर्यंत तरी परत तिकडे पहिलं. अरे तो त्या कुत्र्याकडे बघतोय बाहेरच्या, तो बघ दिसतोय का स्क्रीनवर? तो त्या कुत्र्या, त्यांचा लॉग. हा त्यांची आंखों में आंखें मिली तो दिल मिल गए वाला सीन झालाय. चलो गाइस अपन निकलते हैं. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग, हाउ आर यू? ओ माय गॉड, यस आई एम. ये रख ना पीछे. चलो जाते हैं. भाई हा काय एरिया आहे यार. हा एरिया काय मस्त आहे ना, आउटस्टँडिंग. आणि इथे जवळपास भरपूर पिकलकोट आहेत. बघा हा तोच पिकलकोट आहे जिथे आम्ही काल गेलेलो. आणि लाईनीत भरपूर सारे आहेत. आणि या भाईला नुसते कॉलेज येतात भाई, सकाळी 7 वाजता कॉल येतात. आणि कामाच्या चर्चा चालू आहेत भाई. डेंजर आहे काम, महत्वाचं असतं. फर्स्ट अशी किती वेळा पळायचं आपल्याला? अजून एक राऊंड. अजून एक नॉर्मल जॉग. तो फिट आहे ऑलरेडी, त्याला का कमी करते? आजच्या गावात भाई आज आपण किती खेळलो? 4 खेळलो मला वाटतं. 4 खेळलो. 4 बॅक टू बॅक खेळलो. 4 पण त्याच्यात मी 5 पर्यंत तरी आलो. काल मी 5 पर्यंत पण येत नव्हतो, आज मी 5 पर्यंत तरी आलो. सगळे हात जिंकलाय. इज अ प्रोग्रेस. येस, व्हेरी व्हेरी गुड प्रोग्रेस. दररोज खेळलोय. आणि भाई ही काय खेळायला लागली आता, मला वाटतं मला हरवेल भाई. बघ नेकलेस बघ तिचा. हाँ बे, सही बोला भाई, सही बोला. एक नंबर है, मेहनत का फल बाबू भैया. एक नंबर. पण मजा येते भाई सकाळी सकाळी पिकल बॉल खेळायला. ओ माय गॉड, काय सनस्क्रीन? हो हा मी पण लावली आज आठवणीने. मला अजून ठिपका नाही व्हायचंय म्हणून सनस्क्रीन लावून फुल तयारीत खेळायला आलो आम्ही. ओ माय गॉड, मला बॉल बॉय बनवला 2 मिनिटासाठी. ब्रो तुझा हार नको मला वाटतं आता. शिवानी तुझा हार झाला हा. तुला जसा हवा तर तसाच आहे, फक्त घामाचा आहे. काय मजा आली भाई पण खेळायला. एक नंबर. आमची कॅलरीज किती बंद झाल्या माहिती तुम्हाला? 969 होतं, लास्टला 70 झालं. 970 कॅलरीज. ह्या माणसाने कुठे गेला? हा बघ फोनवर बोलत बोलत गेलाय. हा बघा पॅडल वगैरे ठेवायला गेलाय. पण हा दमलेला नाही वाटत आहे का? आपण दोघंच वाटतं, हे दोघंही दमले. हे लोक दमलेले का नाही वाटत आहेत दोघं जण? शाणे. कैसा लगा आपको आज का हमारा खेला? बहुत अच्छा, अच्छा लगा? बहुत अच्छी डेवलपमेंट है. कल से Yes. बहुत अच्छा है. ओ लेकिन नाइस. और अच्छा हो सकता है. यस. और अच्छा कब होगा आपको मालूम है? कब होगा?
जब हम वापस इधर आना चालू करेंगे yes, प्लीज तेव्हा भाई आपण असे प्रो होऊ ना, आई शपथ. या तिघांना मी एकटा हरवीन तेव्हा. तिघांना डन. चला गाईज, आता आमचं हे इकडे संपलेलं नाही आमचा दिवस. आता याच्यानंतर आम्ही जिमला जाणार आहे थोड्या वेळाने, पण जिमला जाणार आहे. तिकडे पण बघू आज काय काय करतो, काहीतरी वेगळं करू. त्यामुळे कोच आहे इथं. आणि जर मला माहिती असतं तू जिम नंतर एवढी ग्लो करते, आई शपथ तुला दररोज उठवून घेऊन गेलो असतो मी. कारण हा सुंदर चेहरा बघायची मला जास्त सवय नाही. होता म्हणून उठलीये, नाहीतर मी काल हे 12 खरं याच्यामुळे उठलोय आम्ही, नाहीतर आम्ही उठलोच नसतो आज भाई. आणि हेच इम्पॉर्टंट आहे की कोणतरी असेल ना तेव्हा हे सगळी कामं होतात. बघा ना भाई काय चमकते आईच्या गावात. बाळा के भाव में चमक रे ब्रो. म्हणजे आईच्या एवढं डायमंड केव्हा बोलायचं होतं? नाही, आईच्या गावात 12च्या भावात तसं वाला बोललो मी. आमच्या गावात हिऱ्याच्या भावात. आईच्या गावात हिरोच्या भावात चमकते माझी बायको. ओ माय गॉड. हाय हा बघा. एक नंबर. जे तोडला ना यांनी आज आम्हाला भाई. आपण ब्लॉग करतो तसा ब्लॉग जाऊन तुम्ही बघा. तू ब्लॉग करतोय ना? हो. तुझ्या ब्लॉग वर जाऊन बघा आम्ही काय काय केलंय. तर माझ्या My ब्लॉग God. मध्ये मी किती डेटा सेट करू शकेन मला माहित नाही, पण घेतो सेट करून. पण या माझ्या पण ब्लॉग वरती या बघा Yes. जरा. भाई अमेझिंग, कारण खूप अमेझिंगली ट्रेन करतो. आणि हे मी पहिले नाही एक्सपिरियन्स केलंय कधी. मी भरपूर जिमला गेलोय. मी जवळ इंटेन्स वर्कआउट आहे ना तो ह्याच्या ब्लॉग मध्ये बघ. येस ऍक्च्युली एक नंबर. फुल मोटिवेशन मिळतंय यशला. यश इकडे ना आता हा बसलेला प्रणित, आणि म्हणून ही भाकरवडी इकडे उरली आहे. हिने खाली तू खाऊ शकते. बायको आहे त्याची. आम्ही त्याचे काय कर माहितीये का, तो आला ना की अशी उचल, ऍक्टिंग कर. पण तो नाही काय बोलतो. बोले ऑन कॅमेरा नाही बोलणार मे बी. बोलेल. ऍक्टिंग कर नाही तरी तर तो बिचारा डॅडी ड्युटी सुसू करायला घेऊन गेला त्याला. पण मी बोलते की हे सगळं क्लिअर करूया म्हणजे त्याला व्ह्यू आणि बरोबर ना आहे. असं बोल की भाकरवडी किती भाकरवडी यार. दिवसात. रोडी किती दिवसांचं होईल ना. खातो का तू? अरे एक एक खाऊया, खा ना. आम्ही हे काय केलं माहितीये का, मुद्दामून हे लोक दोघी जणी, त्याची बायको आणि माझी बायको, हे लोक काय बोलत माहितीये, यश तुझ्या हिमालयाचं त्याच्यासमोर भाकरवडी उचला. मी बोलत तो नाही काय बोलणार. आता आपण एवढं जिम करून आलोय, तो एवढा डायरेक्ट हे नाही करणार. मी माझ्या वेसिनिटी मध्ये असताना मला माहिती मला किती तोडायचं. हा मी तेच बोलतोय. त्याने व्यायाम करून घेतलाय. कुछ भी कर रहे हो हमेशा credit में जाएगा. Debit में मारेगा. करेक्ट. कसा हिशोब आहे माहितीये का, मी तुम्हाला सांगतो. आता जर मी हे उचलून खाल्ली तर त्याला माहितीये उद्या काय करायचंय. त्याच्या डोक्यात ओके भाकरवडी, ओके ब्रो कल मिळते. एवढे काय added बस. नाही काय बोलणार. मला वाटलं बघितलं, बायकोपेक्षा भावाला जास्त माहिती एकमेकांबद्दल. काय उपयोग 10 वर्षांचा. अरे 10 वर्षांचा काय उपयोग. त्यालाच घेते. गुचीची बॅग धुवायची फक्त बस. फटके डायरेक्ट फटके. पण सांग ना बेटा, गुचीच्या बॅगेचं सांग ना तुझ्या. Context गरजेचं आहे. मॅडमने आमच्या सुपुत्रांना जन्म दिला म्हणून पुश गिफ्ट असं करून मला छळलं होतं म्हणजे ती बोलली दोनदा तिला. ऑफकोर्स ती खूप लो मेंटेनन्स थँक्यू सो आणि ती कधीच मागत नाही काही गोष्टी अपार्ट फ्रॉम माझा टाइम जो सर्वात महाग आहे. सो एनिवे मी दुबईला गेलो होतो आणि त्यावेळी झालं काय की म्हणलं दुबईला आणायचं आहेस तर म्हणलं जरा चांगली बॅग वगैरे घेऊया. म्हटलं बॅग घ्यावी तर एकदम म्हणजे दाखवतोच की मी किती खुश आहे ऍज अ फादर पण. आणि येते की तू किती छान गिफ्ट दिले, सुंदर पोरग जन्माला घातलं आणि प्लस आमच्या अॅनिव्हर्सरीलाच दिली गिफ्ट आम्हाला. तर मग मी गुचीची बॅग घेतली. तर तुम्ही ब्लॉग मध्ये बघू शकता माझ्या जाऊन की त्या बाईने असं ग्लोव्स घालून अशी My God. आय होप शी विल लव्ह. ओके कट टू शॉर्ट तिला गिफ्ट दिलंय आणि एक साधारणतः 2 महिन्यानंतर माझी बायको मला गुचीची बॅग अशी उलटी करून म्हणजे सर्फेक्स असा ब्रश घेऊन अशी ब्रश direct असताना होती direct. बाई
आयुच्या बॅगेत दूध सांगते त्या चिकट्या पॅकेट. पण बॅगेच्या तर गुच्चीमध्ये दुधाची बाटली त्यामध्ये डब्बा होता त्याच्यात मी काहीतरी भाकरी भाकरी टाकली. हे ऑन कॅमेरा कॅप्चर झालेलं आहे. तो बोला हे लोक क्या बात चालू आहे आणि एक सांडलं काय थोडी त्यांना मी सांगून इम्पॉर्टंट टाकतो. डेट नाहीये हो. ते टाक. हो येस सांडलं होतं बॅगेत कसं माझ्या मम्मीने. मागवलं होतं हे मी खातो चेरी टमाटर जाऊ दे पप्पा. त्याने मी नीट क्लीन करत होते काही घासावं इतकं अतिशयोक्ती पण करतो. आता त्या बॅगला बघू अरे असं पण वाटतं की तिला basic घासलेलं आहे. तू विचार कर, तू बेसिक मध्ये बेसिक मध्ये घातली तिने नळात मगाशी आळूमध्ये धरू आणि का? असं धरून घासत होती आता पण काहीतरी. तू बाजूला बसून बादलीत पाणी घेऊन तरी करू शकत होती. जाऊ दे, पण हिशोब हा आहे की गुची असो काही असो. बायको. मी काही काढत नाही म्हणून नाही, माझं काढच नका. एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या एवढ्या आंबा आईस लाटे कोकम कोला हापूस क्रीम माचा पोडी हमस सँडविच आणि आम्ही कुठेही गेलो ना आम्ही ऑर्डर करतच नाही तो आमच्यासाठी order हा माणूस आणि ही बाई हेच आम्हाला खायला प्यायला घालतात तिकडे 3 दिवस यांनी पूर्ण आम्हाला जे करून ठेवलंय ना खायचं चांगलं क्लीन इटिंग खूप जास्त ट्रेनिंग म्हणजे खूप जास्त म्हणजे त्यांना माहिती आहे आज खूप केलं आज मी 32 kgs वन हँड आय वॉज एबल टू लिफ्ट 32 kg आणि एक मी तुम्हाला सिरियसली सांगतो एक मिनिट हे आहे ना त्यांनी तो मला काय करत होता माहितीये पहिले तर तो मला दाखवत नव्हता डंबेल कुठला तरी मला एकदा विचारलं की तू मॅक्सिमम किती मारले मला तेव्हा आठवत नव्हतं कारण माझं वजन आलेलं ना माझं समजत नव्हतं की मी किती मारलेलं लास्ट तर त्यांनी ते केलं त्याच्यानंतर त्यांनी माझ्या ब्रेनला सांगितलं की तुला विचार नाही करायचा की तू किती उचलतोय त्यांनी माझ्या हातात डंबेल बोलला की काही विचार नको करू खाली घेऊन जायचं आणि वर घेऊन जायचंय मी फर्स्ट टाइम आयुष्यात 32 kgs वन हँड मारले 64 kgs मारले 64 तुझं वजन पण नाही आणि ही मला काय बोलायचं मला उचलता येत नाही मला उचलता येत नाही एक ह्याच्यात मला उचलू नाही शकत ते मी प्रणितकडे अजून एक महिना आलो ना तुला असं उचलेल एक नंबर पाहिजे पण एक नंबर हा बघा केलंच ना खराब काय केला खराब टी शर्ट केला ठीक है यार वो तो अभी क्या बोलने का गाडी हलायची पण हे आपलं ओहो हो दाखवा आता पण ना इथे खाली बाजार असतो सेम तू बघ त्याचा वास पण बघ तुला खाऊनच कळेल हे चटणी कुठली चटणी बोललेलीस ग कारळाची कारळ्याची चटणी केली आणि त्याच्यावर तूप कारळाचं टाकणं झालं भाजायचं हा लसूण आणि मिक्सरला फिरवायचं आणि तिखट मीठ असं घालायचं आणि ते छान ओके चटणी आणि हे पनीर खातोय आम्ही दिस इज ऑल्सो पनीर दिस इज स्प्राउट आणि हे आता चटणी घेणार मी पण एकदा खाऊन बघ कशी लागते मला तर आवडेलच मी नुसती खाल्ली तुपासोबत मी पण नुसती खाल्ली मला आवडली चांगली अभी अजून हा तूप दे त्याला. ओ माय गॉड क्या है ये आणि सगळं हेल्दी भाई सगळं हेल्दी आणि उगाच ह्याच्या समोर काहीच खायची मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी उगाच काय खायची रिस्क नाही घ्यायची बाबा याच्या समोर दुसऱ्या दिवशी आपण इथेच आहे ट्युजडेला खाऊ बा याच्या समोर मी तुमचं पर्सनल हा भाई ट्युजडेला संध्याकाळी भाकरवडी खाऊन जाऊ याच्या समोर चल आता खाऊन घेतो भाई यांचे कॉन्व्हर्सेशन काय आहेत माहितीये की आम्ही एक रील बनवत होतो मला असं वाटतंय की फिल्टरच लावलेलं आम्ही किती छान दिसत होतो एकमेकींशीच बोलताय ते भाई काय वाईब आहे ते ओ माय गॉड अमेझिंग हा आम्हाला इकडे घेऊन आला आज बोलला जरा तुम्हाला मी आराम देतो उद्या सकाळी परत तुम्हाला पिकल खेळायला घेऊन जाणार त्याच्या आधी जरा ऑक्सिजन घेऊन ठेवा तुम्ही खूप अमेझिंग का की ते एक तर सेपरेट ह्याच्यात येतं आणि ते 24 मिनिट्स ने ओके नो प्रॉब्लेम मज्जा आहे तुम्हाला उद्या जो रीच येणार आहे ना त्याच्यामुळे आईस बात केलं म्हणून आणि त्याच्या शिवानी जिंकली तर भाई हे भाई आपल्या दोघांचा चॅलेंज असणार तुम्ही किती वाजता जाणार आणि हिचा पण असणार नाही मी बिझी आहे किती वाजता नाही पण नाही ए तू यायचंय यार व्हॉट इज दिस नाही तिचं नेहमीचं कार्ड प्ले करेल तू आई आहेस ओ माय गॉड सगळ्यावरती एकच एक मिनिट तू आई आहेस तू बाळाला जन्म दिलास मुलगी आहे ओ, आई शपथ चलो गाईज मी मुलगी नाही आहे पण मी तुम्हाला सांगतोय भाई यांनी एवढा अमेझिंग इथे मस्त साईड आणि हिला नाही दाखवलं ना आपण हिला ऑकवर्ड करूया 2 मिनिट थांबा कसे आहात तुम्ही प्लीज इंट्रोड्यूस कराल का तुम्हाला आमच्या चॅनलला
लग्नासाठी पोरं पण शोधतो तुझा चेहराच नाही दाखवला दाखव चांगला आहे खूप मस्त. फॉलो करा नुपूर देशपांडे यांना दॅट प्रोफेसर इन युअर कॉलेज ओ माय यू नेव्हर गेट. विच यू नेव्हर गेट. सो आम्ही तरी आम्हाला सर काहीतरी आज्जाच मिळायच्या प्रोफेसर म्हणून, पण या प्रोफेसर आहेत. ओके तर प्लीज आम्ही विचार केला की इथे ब्लॉग एंड करू, कारण हा नोट चांगला आहे आणि उद्याचा ब्लॉग एवढा भाई घातक आहे. आणि आमच्यासोबत आम्ही दोघं तर आहेच, आमचं तर चॅलेंज आहेच, त्याचं तर नेहमीच आहे. काय आहे ते मी जे मगाशी बोललेलं ते मी बीप केलं म्हणून तुम्हाला ऐकून आलं ते मगाचं काय बोललाय तो. मीरा पण आमच्यासोबत येणार आहे, तर तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा की मीरा यू कॅन डू इट, मीरा यू कॅन डू इट. तू आई आहेस, तू काहीही करू शकतेस. मी जोशी. ओ येस मी जोशी. चांगलं यार, मला घेऊन येतो त्याचं ते करतात यार, मला नाही यायचं. काय फरक पडतो, आम्ही वाईट आहे पण जायचं आपण. तर गाईज हा होता आजचा ब्लॉग. चॅलेंज बघायला ये. हा तू ये तर शिवानीला cheer कर. नाही, तू ये फक्त, तू करू नकोस, तू ये तर खरं. डन ना. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करून सांगा तुम्हाला नक्की काय आवडलं. प्रणित तर मला माहिती तुम्हाला आवडलं असेल, मीरा पण आवडली असेल आणि ह्या पण आवडले असतील, तर खाली कॉमेंट करून सांगा. शेअर करायला विसरू नका जेव्हा तुम्हाला वाटतं की आता जरा हेल्थ तुम्हाला नीट करायची. आणि त्यांनी तर लास्ट टाइम सांगितलं ना की का आपण हेल्थच्या मागे वळतो, ते पण असेल तर शेअर करा. आणि जर गाईज सबस्क्राईब केलं असेल तर कोणाची वाट बघायची तुम्ही, प्लीज प्लीज डू इट गाईज, प्लीज. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.